हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. आजच्या व्हिडिओमध्ये NMMS आणि 8वी स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षांसाठी गणित जो विषय असतो त्याच्यामधला आणखी एक घटक पाहू, संख्या रेषा. आजच्या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 5.2 मध्ये या घटकावर आधारित म्हणजे संख्या रेषा या घटकावर आधारित जे प्रश्न विचारलेत तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी मिळवायची ते या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे की पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूंपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा. आता हा जो प्रश्न आहे तो या संख्या रेषेवर अवलंबून आहे, आधारित आहे. आता याच्यासाठी हे जे बिंदू दिलेत आणि त्या बिंदूचे काही बिंदूंचे निर्देशक दिलेत. उदाहरणार्थ P चा निर्देशक 2 दिला आहे, R चा निर्देशक 2.4, असे काही बिंदूंचे निर्देशक दिलेत, काही बिंदूंचे निर्देशक दिलेले नाहीत. आणि त्यावरून आपल्याला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं मिळवायचं की x या बिंदूपासून t चे अंतर किती. म्हणजे थोडक्यात आपल्याला x आणि t याच्यातलं अंतर काढायचं. मग इथे बिंदू x आहे आणि इथे t आहे, या दोन्ही मधलं अंतर काढायचं आहे. मग कुठल्याही दोन बिंदूमधलं अंतर जर काढायचं असेल संख्या रेषेवरच्या, तर आपल्याला त्याच्यासाठी त्या दोन्ही बिंदूंचे निर्देशक माहिती पाहिजेत. मग आपण पहिल्यांदा या दोन बिंदूंचे निर्देशक मिळूया, जे या दोन्ही बिंदूंचे निर्देशक आपल्याला या आकृतीमध्ये दिलेले नाहीत. मग आपल्याला ते काढावे लागतील. मला ते काढायचे कसे, तर इथं P आणि R याच्यामध्ये 2 एकक अंतर आहे. मग त्यावरून एक एकक अंतर किती असेल ते काढू शकतो आपण. म्हणजे इथं 2 आहे आणि इथं 2.4 आहे. म्हणजे Q जो बिंदू आहे त्याचा निर्देशक 2.2 असला पाहिजे. म्हणजे 2, 2.2, त्यानंतर 2.4, S चा निर्देशक 2.6 असेल, त्याच्यानंतर 2.8, त्याच्यानंतर 3.0 म्हणजेच 3, पुन्हा 3.2 आला, हा पुढचा 3.4, त्याच्या पुढे 3.6. म्हणजे जे दोन बिंदूंचे निर्देशक आपल्याला पाहिजे होते T आणि X, त्यांचे निर्देशक आपल्याला मिळाले. T चा निर्देशक 2.8 आहे आणि X चा निर्देशक 3.6. आता या दोन्हीतलं अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणजे लेंथ XT काढायची आहे. मग ह्या दोन्हीपैकी कोणता बिंदू असा आहे ज्याचा निर्देशक मोठा आहे, तो आपल्याला त्याच्यातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. मग इथं X चा निर्देशक 3.6 दिसतोय, त्यामुळे त्यामधून T बिंदूचा निर्देशक 2.8 आहे, जो याच्यापेक्षा लहान आहे, तो वजा करायचा. मग 3.6 मधून 2.8 जर वजा केले तर उत्तर मिळेल 0.8. तर हे आपलं उत्तर, म्हणजे डिस्टन्स XT म्हणजेच X या बिंदूपासून T चे अंतर असणार आहे 0.8. मग हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे आपले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न पुढच्या एका वेगळ्या आकृतीवर आधारित आहे. या आकृतीमध्ये BCT हे 3 पॉईंट दिलेत आणि त्यांचे निर्देशक दिलेले आहेत. आणि प्रश्न असा आहे की पुढील आकृतीबाबत सत्य विधान कोणतं आहे. म्हणजे हे 4 पर्याय दिलेले आहेत, 1, 2, 3, 4. त्यातलं सत्य विधान शोधायचं आहे. म्हणजे 3 असत्य विधान आहेत, चुकीचे विधान आहेत, आणि एकच बरोबर. मग ते बरोबर विधान कोणतं ते शोधायचं आपल्याला. आता इथं पहिल्या विधानामध्ये जाऊया. इथं असं दिले की वजा 1.21 ही संख्या मोठी आहे वजा 1.07. ऋणचिन्ह आहे. जर 1.21 आणि 1.07 असं दिलं असतं तर ही धनसंख्या 1.07 पेक्षा मोठी झाली असती. हे विधान बरोबर असतं. पण ऋणच झालं याचा अर्थ हे जे रिलेशन आहे ते अगदी नेमकं उलट होणार. म्हणजे वजा 1.21 ही संख्या वजा 1.7 पेक्षा लहान असणार आहे. कारण संख्या रेषेमध्ये पहिल्यांदा समजा आपण इथं 0 असेल आणि या बाजूनं डावीकडे चाललो तर पहिल्यांदा वजा 1.07 मिळेल आणि त्याच्यानंतर वजा 1.21 मिळेल. मग जसजसं आपण डावीकडे जाऊ तसतशा संख्या रेषेवरच्या संख्या त्यांच्या किमती लहान लहान होत जातात. म्हणजे वजा 1.21 ही संख्या वजा 1.07 पेक्षा लहान पाहिजे, पण इथं चुकीचं दिले, आपल्याला उलट संबंध दिला. त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान शोधायचं आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं मिळालं. आता दुसरं विधान बघूया. वजा 1.39 ही संख्या मोठी आहे वजा 1.21 हेही चुकीचं विधान आहे, कारण वजा 1.21 ही संख्या मोठी आहे. तिसऱ्या विधानात वजा 1.07 ही संख्या लहान आहे वजा 1.39 हेही चुकीचं विधान आहे. चौथं विधान असं दिले की वजा 1.07 ही संख्या मोठी आहे वजा 1.39 हे विधान बरोबर आहे. त्यामुळे या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये जे विधान दिले ते बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. पुढे दाखवलेल्या रेषेवरून एक माणूस A पासून B पर्यंत गेला, D पासून B पर्यंत आला व पुन्हा C पर्यंत आला, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. या संख्या रेषेवर हे 4 बिंदू दिलेत. पहिल्यांदा A पासून D पर्यंत हा माणूस एका सरळ रेषेमध्ये गेला, D पासून पुन्हा B पर्यंत आलाय आणि B पासून पुन्हा C पर्यंत आलाय. म्हणजे त्याचं सुरुवातीचं स्थान आहे A आणि शेवटचं स्थान आहे C.
मग थोडक्यात आपल्याला या दोन्ही मधलं अंतर काढायचं आहे, ए आणि सी मधलं. मग त्याच्यासाठी हे जे अंतर आहे ए आणि बीच्या पुढचा हा जो बिंदू आहे त्याच्यामधलं एक एकक आहे. मग एक एककाचे 4 समान भाग केलेत. मग त्यातला प्रत्येक समान भाग किती असणार आहे? तर हा असणार आहे 0.25, हा पुढचा 0.25, 0.25 आणि 0.25. म्हणजे या सर्वांची बेरीज केली तर ती 1 मिळणार आहे. मग आपल्याला सी पर्यंत मोजायचं, मग त्याच्या पुढे आणखी एक लहान भाग मोजायचा आहे, तो आणखी 0.25 असणार आहे. आता हा पूर्ण एक भाग आणि हा 0.25. मग 1 अधिक 0.25 ही जर बेरीज आपण केली तर उत्तर मिळतं 1.25. त्यामुळे ए आणि सी याच्यातलं अंतर असणार आहे 1.25. मग आता ते आपल्याला कुठे दिले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ओके, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा दिला की जर ए बरोबर 2 धन संख्यांचा गुणाकार, बी बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, सी बरोबर 1 धन व 1 ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ए अधिक बी अधिक सी बरोबर किती? बरोबर किती याचा अर्थ जी काही संख्या यांची मिळेल आपल्याला त्या संख्येचं चिन्ह काय असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यासाठी 4 पर्याय दिलेत. धनसंख्या असेल, ऋण संख्या असेल, धन किंवा ऋण दोन्हीपैकी काही असू शकेल, की 0 असेल. आता हे जर सोडवायचं असेल तर आपल्याला हे जे समीकरण दिले किंवा बैजिक राशी दिली ए अधिक बी वजा सी ती सोडवावी लागेल. आणि आता सोडवत असताना फक्त आपल्याला चिन्हाचा विचार करायचा आहे. म्हणजे ए म्हणजे काय तर 2 धनसंख्यांचा गुणाकार. तो गुणाकार किती हे महत्वाचं नाही, तर त्या गुणाकाराचं चिन्ह काय येतं तेवढंच आपल्याला विचारात घ्यायचं आहे. म्हणजे ए हे 2 धनसंख्यांचा गुणाकार असेल तर आपल्याला माहिती की जर 2 धनसंख्या असतील तर त्यांचा गुणाकार धनच मिळणार आहे. त्यामुळं एचं जे चिन्ह असणार आहे, हे जी काही संख्या आपल्याला मिळेल त्याचं चिन्ह धन असेल. अधिक आता बीचं बघूया. बी मध्ये असं दिले की 2 ऋण संख्यांचा गुणाकार. मग इथं 2 ऋण संख्या असतील, समजा -2 गुणिले -3, तर त्या 2 ऋण संख्यांचा गुणाकार धनच संख्या मिळते. म्हणजे बीचं जे काही चिन्ह असणार आहे तेही धनच असणार आहे. म्हणजे तो 2 ऋण संख्यांचा गुणाकार जरी असला तरी 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. त्यामुळं बीची जी काही संख्या असेल किंवा जे काही उत्तर येईल त्याचं चिन्ह सुद्धा धनच असणार आहे. वजा आता सीचं चिन्ह काय येईल बघू. सी म्हणजे काय तर 1 धन आणि 1 ऋण संख्या यांचा गुणाकार. मग 1 धन आणि 1 ऋण असेल म्हणजे +4 गुणिले -3 असं जर असेल तर यांचा गुणाकार ऋणच मिळतो. त्यामुळं सीचं जे काही चिन्ह असणार आहे ते ऋण असणार आहे. म्हणजे आपल्याला एचं चिन्ह मिळालं, बीचं मिळालं आणि सीचं मिळालं. आता इथं ए आणि बी यांची बेरीज करायची आहे. मग ती जर बेरीज आपल्याला करायची असेल तर 2 धनसंख्येची बेरीज धनसंख्या मिळेल, वजा ह्या ऋणसंख्येतून पुन्हा ऋणसंख्या वजा करायची आहे. म्हणजे आपल्याला कदाचित इथं अधिक वजा वजा आहे म्हणून हे उत्तर ऋण येईल असं वाटू शकतं. पण एक उदाहरण आपण घेऊया. समजा हे धनसंख्या आहे, दोन्हीची बेरीज समजा +5 आली, त्याच्यामधून वजा करायचं आहे, ऋणसंख्या वजा करायची आहे. मग -2 वजा करायचं आहे समजा. मग उत्तर काय येईल तर +5 वजा वजा +2 होतील बरोबर 7. म्हणजे ऋणसंख्येतून ऋणसंख्या जर वजा करायची असेल किंवा ही जी काही संख्या असेल हे वजा वजा चिन्ह असल्यामुळे त्याचं धनचिन्हात रूपांतर होईल आणि अल्टिमेटली जी काही संख्या आपल्याला मिळणार आहे ती धनसंख्याच मिळणार आहे, जसं की इथं उदाहरण आपण पाहिलं. त्यामुळं हे जे काही आपल्याला बैजिक राशी दिलेली आहे त्या सगळ्याच उत्तर धनसंख्या येईल, जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके, हा पुढचा प्रश्न. पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दाखवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. आता चुकीचा संबंध शोधायचा आहे. आता हा जो प्रश्न आहे याच्यासाठी आपल्याला त्या संख्या रेषेकडे सुद्धा पाहायची गरज नाही. जरी चारीचं आपण निरीक्षण केलं तर पहिल्या वेळेस तर असं लक्षात येते की -2/2 म्हणजे ही ऋण संख्या आहे पहिली, आणि आपल्याला असं दिले की ऋण संख्या ही 0 पेक्षा लहान आहे. या पहिल्या विधानाचा अर्थ आहे, जे बरोबर आहे. कुठलीही ऋण संख्या 0 पेक्षा लहानच असते. त्यामुळे हा चुकीचा संबंध नाही, हा बरोबर संबंध आहे. हा तात्पुरता आपण पेंडिंगला ठेवूया दुसरा ऑप्शन 4/2 आणि 5/2 यांच्यामधला, कारण दोन्ही संख्या धन आहेत. तिसऱ्या पर्यायाकडे जर आपण गेलो तर याचा अर्थ असा होतो की 0 ही संख्या -4/2 पेक्षा लहान आहे. म्हणजे ऋण संख्येपेक्षा 0 लहान आहे असं दिले या तिसऱ्या विधानात, जे कधीच शक्य नाही. कुठलीही ऋण संख्या 0 पेक्षा मोठी असूच शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचा संबंध शोधायचा आहे, पर्याय क्रमांक 3. मग आता पर्याय क्रमांक 2, 4 पाहायची गरजच नाही, किंवा पर्याय क्रमांक 1 न पाहता सुद्धा जर आपण पर्याय 3 वरून आपण पाहिलं असतं तर लक्षात लगेच आपल्याला की इथं ऋण संख्या 0 पेक्षा मोठी दाखवली, जे चुकीचं आहे. त्यामुळे चुकीचाच पर्याय आपल्याला शोधायचा होता, जो आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळाला. त्यामुळे बाकीचे पर्याय
शोधत बसण्याची किंवा चेक करत बसण्याची गरज नाही. आपल्याला आपलं उत्तर मिळाले, पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न. वजा 32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? हे 4 पर्याय दिले. आता समजा ही एक संख्या रेषा असेल ज्याच्यामध्ये मध्यबिंदू आरंभ बिंदू आहे. या बाजूला आणखी 2 अंतर घेऊया, 1 आणि 2. डाव्या बाजूला -1 -2 घेऊया. तर ही संख्या आपल्याला दिलेली 32/11. जर आपण असा विचार केला की 11च्या पटीमध्ये असणारी 32 पेक्षा लहान अशी कोणती संख्या आहे जी 11च्या पाढ्यात आहे, मग 11 दुणे 22, कारण 11 त्रिक 33 होतात, जी संख्या 32 पेक्षा मोठी आहे. तर मग 11चा पूर्ण भाग जाईल इथं 2, 11 दुणे 22. आता शिल्लक राहतील 10, आणि 10ला काही भाग जात नाही पुढे, त्यामुळे इथं डेसिमल घ्यावं लागेल. मग 100 होतील, 11 9 99. म्हणजे संख्या मिळेल आपल्याला -2.9. आता आपल्याला एवढंच शोधायचं आहे की -2.9 ही संख्या कोणत्या या पर्यायामध्ये दिलेल्या 2 संख्यांच्या दरम्यान असेल. मग आपल्या लक्षात येईल की ती संख्या -2 आणि -3च्या दरम्यान, कारण -2 आणि -3 यांच्यामध्ये ही संख्या येणार आहे -2.9. याचा अर्थ आपल्याला त्या एकक अंतराचे, हे जे एकक अंतर आहे 2, -2 आणि -3 याचे समान 11 भाग करावे लागतील. मग त्यातली आपल्याला -32/11 ही संख्या मिळेल. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. ओके, हा पुढचा आणखी एक प्रश्न. P व Q हे संख्या रेषेवरील 2 बिंदू आहेत. जर P हा बिंदू -3 ही संख्या दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x असेल, तर Q बिंदू कोणत्या संख्या दर्शवतो? 4 पर्याय दिले. म्हणजे या सगळ्या संख्या ज्या दिलेत किंवा हे जे निर्देशक दिलेत ते एक्सच्या फॉर्म मध्ये दिलेत. आणि एक्स म्हणजेच काय, तर ते अंतर दिले P आणि Q मधलं. मग इथे जर आपण समजा आकृती काढली अशी, आणि या आकृतीमध्ये समजा आपण असं घेतलं की एक बिंदू कुठला तरी घेऊया, P बिंदू घेऊ, आणि याचा निर्देशक -3 दिलाय, आणि Q बिंदू P पासून x इतक्या अंतरावर आहे. आता इथे 2 शक्यता आहेत. म्हणजे तो जो Q बिंदू आहे तो P च्या डावीकडे असू शकतो किंवा उजवीकडे असू शकतो. आपल्याला प्रश्नामध्ये नेमकं दिलेलं नाही ती कोणत्या बाजूला आहे. मग आपल्याला दोन्ही शक्यता गृहीत धराव्या लागतील. समजा Q बिंदू याच्या डावीकडे असेल आणि P आणि Q मधलं अंतर x असेल, तर Qचं निर्देशक काढायचं कसं, तर PQ अंतर कसं काढणार आपण, तर या -3 मधून त्या Q बिंदूचा जो काही निर्देशक असणार आहे तो वजा करायचा आपल्याला. मग -3 वजा समजा Q बिंदूचा निर्देशक आपण Qच घेऊया, आणि हे PQ जे अंतर दिले ते x दिलेलं आहे. मग x बरोबर -3 वजा Q. Q जर आपण डाव्या बाजूला घेतलं तर +Q होईल, आणि हे -3 अधिक x जर उजव्या बाजूला घेतलं तर -x होतील. म्हणजे थोडक्यात हे आपण असं लिहू शकतो -x - 3. हा झाला Q बिंदूचा निर्देशक -x - 3. जर Q बिंदू P च्या डावीकडे असेल तर. आता उजवीकडे असेल तर म्हणजे या बाजूला सुद्धा तो Q बिंदू असू शकतो. या बाजूला सुद्धा अंतर x असणार आहे. मग या सूत्राने आपण PQ मधलं अंतर आता असं काढू शकतो. आता मोठा बिंदू कोणता झाला हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण -3 च्या उजवीकडे Q जर बिंदू असेल तर संख्या रेषेवर नेहमी लक्षात ठेवायचं की जो बिंदू उजवीकडे असेल त्याचा निर्देशक मोठाच असतो. कुठलेही 2 बिंदू संख्या रेषेवर समजा आपल्याला दिले असतील, जो बिंदू उजव्या बाजूला त्याचा निर्देशक मोठा, मग ती संख्या धन असो, ऋण असो, शून्य असो, काही असो. मग इथे Q हा बिंदू P च्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे त्याचा निर्देशक या P च्या पेक्षा मोठाच असणार आहे. मग Q मधून आता आपल्याला -3 वजा करायचं आहे. -3 वजा करताना ते कंसात घ्यावं लागेल. आता ह्या वेळेला PQ अंतर हे x असणार आहे, म्हणजेच हे असणार Q वजा +3. आता Qचं निर्देशक काढायचं, त्यामुळे +3 आपण डाव्या बाजूला घेऊया, -3 होतील बरोबर Q. म्हणजे Qचं निर्देशक असेल x - 3. म्हणजे जर Q बिंदू या P च्या उजव्या बाजूला असेल तर त्याचे निर्देशक असणार x - 3. आता दोन्ही उत्तर आपल्याला मिळाली. जर Q डाव्या बाजूला असेल तर त्याचे निर्देशक -x - 3 आणि उजव्या बाजूला असेल तर x - 3. आता हा पर्याय कुठे दिसतोय, तर x - 3 इथं पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसते आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण दिसते. म्हणजे जे काही उत्तर आपलं असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 किंवा 4 असणार आहे, कारण 2 आणि 3 मध्ये x - 3 दिलेलंच नाही आपल्याला. मग आता ह्यातलं नेमकं कोणतं, तर इथं x + 3 आहे, म्हणजे दुसरा जो आपला ऑप्शन आहे तो x + 3 असायला पाहिजे, पण ते तसं नाही. आपला x - 3 हा एक जर बिंदू असेल किंवा एका त्या बिंदूचा निर्देशक असेल एका शक्यतेनुसार, तर दुसरी -x - 3 आहे, आणि -x - 3 या दोन्ही पर्यायात कुठंच नाही.
पण हे -x - 3 याला आपण जर वेगळ्या रूपात लिहायचं म्हटलं, म्हणजे या दोन्हीतून जर वजा चिन्ह कॉमन घेतलं, तर कंसामध्ये ह्या -x चे +x होतील आणि -3 चे +3 होतील. म्हणजे -x - 3 हाच बिंदू आपण वजा कंसात x+3 असाही लिहू शकतो, जो इथं आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 मध्ये जे दोन बिंदू दिलेले आहेत ते बिंदू Q ही संख्या दर्शवतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, हा पुढचा आणखी एक प्रश्न. आता इथं डिस्टन्स लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB विचारलेला आहे आणि पर्यायामध्ये सुद्धा त्याचं उत्तर न देता ती लेंथ BD असेल की लेंथ AC इतकी असेल की लेंथ CD इतकी असेल की AD इतकी असेल असं विचारलं. आणि यासाठी आकृतीमध्ये ABCD हे 4 बिंदू दिले, त्यातल्या फक्त एकाच बिंदूचे निर्देशक आपल्याला माहिती आहेत C. तर त्या एका बिंदूवरून आपल्याला उरलेले सर्व बिंदूंचे निर्देशक काढून घ्यावे लागतील, तरच आपल्याला हे सोडवता येईल. आणि हे सोडवल्यानंतर मग आपल्याला त्याची किंमत काढता येईल. मग आता इथं C चा निर्देशक 9/7 आहे, D चा माहिती नाही, त्याच्या पुढे एक बिंदू आहे त्याला आपण समजा E नाव देऊया, तो आहे 2. मग छेदामध्ये 7 आहेत, अंशामध्ये किती संख्या घेतली तर 2 चा भाग जाईल तर 14. म्हणजे E चा निर्देशक 2 आहे, तो आपण 14/7 असे लिहू शकतो, कारण अल्टिमेटली जर 7 ने आपण 14 ला भाग घालवला तर 2 चा भाग जाईल, म्हणजे 14/7 असंही आपल्याला लिहिता येईल. मग 14/7 जरी असेल, त्याच्या अलीकडचा बिंदू 1 न कमी 13/7, त्याच्या अलीकडं 12/7, त्याच्या अलीकडं 11/7, त्याच्या अलीकडं 10/7, पुन्हा 9/7 दिलंच आहे, मग त्याच्या अलीकडं 8 असणार आहे 8/7, त्याच्या पलीकडं 7/7 म्हणजेच 1. आता या सगळ्या बिंदूंचे निर्देशक आपण मिळवले. आता जे एक्सप्रेशन आपल्याला दिले ते सोडवूया. म्हणजे लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB बरोबर किती हे काढूया. मग आता इथं लेंथ BD, B आणि D मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. मग इथं बाजूला आपण BD, CB आणि AB ही अंतर काढून घेऊया, म्हणजे मग आपल्याला तिथं लगेच सबस्टिट्यूट करता येतील. BD जर आपल्याला काढायचं असेल तर B चा निर्देशक 8/7 आणि D चा 13/7. 13/7 मोठा असणार आहे कारण तो उजव्या बाजूला आहे, त्याच्यातून 8/7 वजा करायचे. मग इथं छेद समान आहे, 13 वजा 8 म्हणजेच 5. BD ची किंमत येईल 5/7, ती इथं ठेवूया. त्याच्यानंतर दुसरं डिस्टन्स CB पाहिजे. मग C चा निर्देशक 9/7 आणि B चा 8/7. मग CB अंतर काढायला 9/7 मधून 8/7 वजा करायचे. छेद एकदाच 9 वजा 8 म्हणजेच 1, म्हणजे CB अंतर येईल 1/7 वजा AB. पुन्हा एकदा AB अंतर काढायला 8/7 मधून 7/7 वजा करायचे. 8/7 वजा 7/7. इथे छेद समान आहे, 8 वजा 7 म्हणजेच 1, त्यामुळे AB अंतर सुद्धा 1/7च येईल. आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया. म्हणजे छेद समान आहे तो एकदाच लिहू 7. अंशामध्ये पहिल्यांदा 5 अधिक 1 आहे, नंतर वजा 1, अधिक 1 ला वजा 1 निघून जाईल, उत्तर येईल 5/7. हे आपलं उत्तर ह्या सगळ्या एक्सप्रेशनचं 5/7. आता आपल्याला एवढंच ठरवायचं की 5/7 हे अंतर या 4 पर्यायापैकी कशाचं आहे. मग आता B आणि D मधलं अंतर हे 1, 2, 3, 4, 5 एकक आहे, त्यामुळं B आणि D मधलं अंतर 5/7 आहे, जे इथं आपण काढलेलंच आहे अगोदर. त्यामुळे हे सगळं जे अंतर असणार आहे ते लेंथ BD इतकं असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, पुढचा एक प्रश्न आहे, दिलेल्या संख्यारेषेवरील K बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती. इथं बिंदू K आहे, त्याच्या अलीकडचा बिंदू त्याचा निर्देशक -4/3 दिला आहे आणि त्याच्या मागच्या सगळ्या बिंदूंचे निर्देशक दिले. आता इथं एक आपण लक्षात घेऊया की हे जे एकक अंतर आहे त्याची किंमत आहे -1/3 किंवा अंतर आहे 1/3, त्याच्या पुढं 2/3, पुन्हा 3/3 आहे किंवा -3/3 आहे, त्याचीच किंमत 1 होते, पुन्हा -4/3, म्हणजे ही किंमत एक एकनं वाढत गेली, -1/3, -2/3, -3/3, -4/3. म्हणजे एकक जे अंतर आहे हे ते अंतर आहे -1/3, म्हणजे ऋण संख्यानं ते वाढत जाते डाव्या बाजूला, त्यामुळे -1/3. आपल्याला काय पाहिजे तर हा जो बिंदू आहे त्याला आपण समजा A नाव दिलं, त्याचा निर्देशक -4/3 आहे, त्याच्यापासून एक अंतर पुढे जायचं आहे. मग त्याच्यापासून एक जर पुढे जायचं असेल आपल्याला तर हे जे अंतर आहे यामधलं
प्रत्येक जो भाग आहे एकक अंतराचा त्याचे 4 समान भाग केलेत. मग ते एकक अंतर किती आहे तर -1/3 आणि त्याचे 4 समान भाग म्हणजे त्यातला चौथा भाग काढायचा आहे तर त्याला 1/4 ने आपल्याला गुणावं लागेल. म्हणजे समजा आपल्याला एक उदाहरण असं दिलं की 100 आहे, 100 ही संख्या आहे आणि त्याचा चौथा भाग तुम्हाला काढायचा आहे, 1/4 भाग. मग त्याला आपण 1/4 ने गुणणार. तसंच -1/3 हे एकक अंतर आहे, त्याचा चौथा भाग हा लहान भाग, त्याचं अंतर किती किंवा ते अंतर किती ते काढायचं असेल तर त्याला 1/4 ने गुणायचं. आणि हे कशाच्या पलीकडे आपल्याला जायचं तर -4/3 याच्या पलीकडे के हा बिंदू आहे. म्हणजे -4/3 हा ए चा निर्देशक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एवढं अंतर म्हणजे हा जो लहान भाग आहे ते मिळवावं लागेल आणि हे केल्यानंतर आपल्याला या के बिंदूचा निर्देशक मिळणार. आता हे सोडवू. हे बेसिक थीम इथे लक्षात घ्या, कारण आपण इथं -1/3 ला 1/4 ने का गुणलं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण हे जे एकक अंतर आहे ते -1/3 आहे आणि त्याच्या पुढं एकच लहान भाग आपल्याला जायचा आहे. म्हणजे 4 लहान भागापैकी एक भाग काढण्यासाठी आपण त्याला 1/4 ने गुणलं. आणि कशाच्या पुढे जायचं तर ए या बिंदूच्या, जो -4/3 आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ते मिळवायचं. आता हे अधिक वजा वजा होईल. इथे जर गुणाकार केला 1 × 1 1 छेद 4 × 3 12 बरोबर. आता इथं तिरकस गुणाकार करूया. -12 × 4 12 चोक 48 -48 येईल कारण एक संख्या ऋण आहे. वजा चिन्ह मध्ये 3 × 1 3 छेद 12 × 3 36. म्हणजे उत्तर आपल्याला मिळेल -51/36. मग -51/36 हे आपल्याला पर्यायात कुठेच दिलेलं नाही, त्यामुळे इथं पर्याय थोडासा चुकला, आपण पर्याय बदलून घेऊया. -51/36. मग इथं असेल आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. ओके. हा पुढचा प्रश्न. एका संख्या रेषेवरील ए या बिंदूचा निर्देशक 5 आहे, ए बी हे अंतर 2 आहे, तर बी चा निर्देशक किती? 2 पर्याय निवडायचे. आता ए हा बिंदू इथं संख्या रेषेवर घेऊया ज्याचा निर्देशक 5 दिलाय. ए बी अंतर 2 आहे. आता तो बी बिंदू डाव्या बाजूला असू शकतो किंवा उजव्या बाजूला सुद्धा असू शकतो. समजा डाव्या बाजूला असेल तर हे अंतर 2 आहे, मग डाव्या बाजूला जायचं म्हणजे 5 मधून 2 वजा करायचे, उत्तर येईल 3. किंवा उजव्या बाजूला बी बिंदू असेल तर हे अंतर पुन्हा 2च आहे, 5 मध्ये उजव्या बाजूला जाताना मिळवायचं आहे कारण ती संख्या पुढे आपण जातो. 5 + 2 7 मिळेल. म्हणजे तो जो बिंदू आहे बी तो एकतर 3 असेल किंवा 7 असेल. आता हे 2 पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 आणि 3 मध्ये दिलेले आहेत, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. आणि हा पुढचा प्रश्न. संख्या रेषेवर पी या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे, पी व क्यू मधील अंतर 9/7 आहे, तर क्यू बिंदूचा निर्देशक किती? इथेही 2 पर्याय निवडायचे आहेत. पुन्हा एकदा हा बिंदू पी घेऊया ज्याचा निर्देशक आहे 4/7. मग पुन्हा 2 शक्यता, एक तर तो डाव्या बाजूला असेल किंवा उजव्या बाजूला असेल. जर डाव्या बाजूला असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक काढायला पी मधून या बिंदूचे निर्देशक वजा करायचे, म्हणजे मग आपल्याला तो बिंदू मिळेल. म्हणजे थोडक्यात आपल्याला एकदा ह्या 4/7 मध्ये 9/7 मिळवलं की आणि एकदा वजा केलं तर या दोन्ही बिंदूंचे निर्देशक मिळतील. मग 4/7 मध्ये पहिल्यांदा 9/7 मिळवूया. मग इथं 7/9 आणि 4 13. एकतर त्या बिंदूचे निर्देशक असतील 13/7 किंवा या 4/7 मधून 9/7 वजा करूया. मग इथेही छेद समान आहे तो एकदाच घेऊ. 4 - 9 म्हणजेच -5. हे 2 बिंदू म्हणजे जो डावीकडे बिंदू आहे त्याचा निर्देशक असेल -5/7 आणि उजवीकडे आहे त्याचे निर्देशक 13/7. हे 2 आपली उत्तरं, -5/7 आणि 13/7. मग हे कुठे दिले आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4. तर हे काही प्रश्न होते नवनीत स्वाध्याय 5.2 मध्ये जे संख्या रेषा या घटकावर आधारित आहेत.